ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मांडाचा नायक शिवप्रभू संत श्रोमणी मन्मथ माऊली यांच्या चरणी कोटी कोटी प्रणिपात करू। संतांचे जीवन हे प्रगत विचाराची गंगोत्री असते। महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे। या भूमीमध्ये थोर थोर संत होऊन गेले। बसवेश्वर, संत शिरोमणी मन्मथ माऊली, ज्ञानेश्वर, तुकाराम अनेक संत होऊन गेले। आपण जर विचार केला संतांच्या विचाराच्या मागे अनुभूती असते। आपण पाहिलं तर राजाला सुद्धा जे शक्य झालं नाही ते आमच्या संतांनी करून दाखवलं। राजाकडे सामर्थ्य असतं। राजा हा सुद्धा लोककल्याणासाठीच असतो, परंतु तो सुद्धा राजसूत्र हातात घेत असताना म्हणत असतो की या ईश्वराच्या कृपेनं मी हे राजसूत्र हातात घेत आहे। तो ईश्वरावर अवलंबून आहे। विश्व कुटुंबाचा धनी कीर्ती तुझी बापुराणी, विश्वा करिशी उत्पन्न प्रेमे करिशी पालय। काय सांगितलं की विश्व कुटुंबाचा धनी असणारा तो परमपिता परमात्मा शिव परमात्मा तो सर्वांचा धनी झाला। परंतु अजून एक गंमत अशी आहे की ही सत्ता एक राजसत्ता झाली, दुसरी ईश्वर सत्ता झाली आणि तिसरी जी सत्ता आहे ती सत्ता आमचं लौकिक जीवन, आध्यात्मिक जीवन, अलौकिक जीवन ज्यांच्यावर आपलं अवलंबून आहे, ज्यांची कृपा झाली असताना आमचं हृदयाचं परिवर्तन होतं, असे असणारे ते संत असतात जे हृदयाचं परिवर्तन करतात। खरं जर पाहिलं तर वीरशैव धर्म हा गुरुप्राण धर्म आहे आणि या धर्मामध्ये आम्हाला असं व्यक्तित्व सापडलं, अशी भूमिका होती की ज्यांना आपण देव म्हणतो, ज्यांना आपण मन्मथ माऊलीचा अवतार असं म्हणतो। मग त्या व्यक्तित्वाचं आपण आज चरित्र घेणार आहोत। उच्च उदात्त उन्मत्त अशा तत्वाच्या जो पुरस्कार आहे वीरशैव धर्माचा सूर्योदय जो आहे अशी जी विभूती आहे ज्यांनी आमचं जीवन
आमचा धर्म तेजाकडे नेला. ज्ञान हे तेज आहे. असे असणारे माझे राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरुमौली यांच्या चरणी कोटी कोटी प्रणिपात. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी ज्याने आपल्याला हे व्यासपीठ तयार करून दिलं असे असणारे शिवभक्तीपरायण विश्वनाथ मोरगे आणि शिवभक्तीपरायण शिवानंद हैबतपुरे, हे फार मोठं काम आहे. आजच्या या काळामध्ये महामारीच्या या लॉकडाऊन मध्ये आज त्यांनी हे मोठं कार्य केलेलं आहे. आज त्यांनी आपल्यापर्यंत संतांचे विचार पोहोचले. आणि अनेक फेसबुक झाले, फेसबुकमध्ये अनेक चॅनल आपले झालेले. कीर्तन सेवा, मनमताप्पा शिवभक्तीपरायण मनमताप्पा डांगे सर, शिवभक्तीपरायण रटकलकर महाराज, यांनी सुद्धा तर आज मला वाटते 4 महिन्यापासून सतत या कार्यक्रमातच आहे. अति दोघं सर आहे. मला आता कळालं की शिक्षकाची भूमिका काय असते. ज्याप्रमाणे शिक्षक सुद्धा एक एक शब्द एक एक वाक्य जसं समजून सांगतो किंवा वदवून घेतो, त्या पद्धतीनं त्याने आपल्या या मोबाईलवर आपल्याला सर्व ज्ञान दिले. त्याने अभंग काढले, मनमत मौलीचे अभंग, महादेवाचे अभंग, सुदासाचे अभंग, लिंगेश्वर भट, सगळ्यांचे अभंग. एकेका अभंगावर त्यांनी एकेका कीर्तनकारांना विचार दिले. खरं परमरहस्यातल्या एकेका ओवीवर त्यांनी आणि तेच काम आपले विश्वनाथप्पा मोरगे करायले. त्यांना अगोदर धन्यवाद देते आणि त्यांच्या चरणावर वंदन करतो. आज ही कीर्तनाची परंपरा आहे. गुरुमौलींनी आपल्या समोर आपल्याला हा संप्रदाय त्यांनी दिला आणि त्या संप्रदायाचं चीज आज आपल्याला झाल्यासारखं वाटायला लागलं. गुरुमौलींची विचार प्रणाली जर पाहिली, आज आपण किती वर्षापासून त्यांना पाहिलं, 104 वर्षाचं वय आणि 104 वर्षामध्ये त्यांनी सतत कामात राहिले. आम्ही त्यांना जवळून पाहिलं. त्यांची झोप कशी होती. दहा 11 12 वाजेपर्यंत सुद्धा त्यांचे शिष्य यायचे. गेले ते असं पडलं की त्यांना झोप लागत होती, पण ते आडवे पडत नव्हते. लोड त्याच्यावर 2 उश्या आणि अगदी असंच होतं. सावधान. 2:30ला तर त्यांनी उठायचेच. 2:30ला उठायचे, ध्यान असायचं. आम्ही कधी कधी जवळ असायचो त्यांच्या, आम्ही पाहायचं फक्त. आणि आप्पा जर बोलले तर आम्ही त्यांना बोलायचं. त्यांनी ध्यानामध्ये असायचे. मग सगळं काय काम राहिलेलं असेल तर कुठं काय ठेवलंय, मग ग्रंथ काढणार, मग त्याचं वाचन करणार आणि मग पहाटे 5 वाजता त्यांचं डोळा लागायचं. काय जीवन आहे. त्यांनी एक वेळेस त्यांच्या प्रवचनात सांगितलं होतं की माझ्या जीवनातला एक क्षण सुद्धा मी वाया घालत नाही. आणि हे खरंच जीवन आहे. त्यांच्या सोबतीला 50-55 वर्षापर्यंत काम केलेले आपले ज्येष्ठ कीर्तनकार भगवंत बाबा पाटील, खांद्याला खांदा लावून, तसेच त्यांच्यासोबत अनेक जण आहेत.
आमचे शिवभक्तीपरायण पालापुरे आहेत, हळीभुंगडे सर होते, शिवभक्तीपरायण आपल्या कीर्तनकार प्रवचनकार मंडळाचे अध्यक्ष नवंदे गुरुजी, ह्या लोकांनी आपणच्या सोबत अथक परिश्रम केले, तेव्हा आज आपल्याला हा आपला संप्रदाय दिसून यायला लागला. आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळू. संतांचा जन्म होणं, कारण मौली हे युग पुरुष आहे. या युगामधलं त्यांचं कार्य खूप मोठं आहे. माझ्यासारख्या साधारण स्त्रीनं 8वी पास असणाऱ्या ते चरित्र सांगणं, खरं तर मला योग्यता कळून सुद्धा मी हे लिहिण्याचा प्रयत्न केला. गुरुदेव या ग्रंथामध्ये जे लिहिलं ते आता बरेच वर्ष झाले लिहून. 2005 मध्ये तो ग्रंथ बाहेर आलेला. तो ग्रंथ लिहिण्याचं मला परम भाग्य मिळालं. अहमदपूरला आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी होतो. मला नवल वाटायचं गुरुमौलींचा त्याग, त्यांची प्रसाद घेण्याची पद्धत, त्यांची पूजा करण्याची पद्धत, त्यांची प्रेम लावण्याची पद्धत. वेडा झालो आपण म्हणतो की नाही. संत शिरोमणी वल्लभ मौलीने काय म्हणलं? वेडा झालो वेडी याच्या गावात गेली, वेडी यानं वेड केलं. भक्ती करणारे वेडे, जेव्हा देव सुद्धा त्या भक्तीमुळं वेडा होते. संतांचे विचार मला एकदम सारखे वाटते. मला तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. त्याच्यामध्ये 2 अर्थ आहेत. एक अर्थ आहे आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, एक अर्थ आहे आम्ही घडलो तुम्ही घडा ना. तुम्ही घडा ना, हरिनाम घ्या ना. त्यांनी सांगितलं आम्ही हरिनाम घेऊन घडलो. मन्मथ मौली सांगतात मी वेडा झालो, वेडी याच्या गावा गेलो भक्तीनं. एक दिवस मौलीला फोन केला होता आणि गुरुमौलीनं सांगितलं, आम्ही विचारलं अप्पा तुम्ही कुठे आहेत? त्यांनी सांगितलं चुकलेला जंगम मठात. बघा, तुकाराम महाराज बिघडले म्हणून आम्ही सुधारलो, मन्मथ मौली वेडे झाले, एवढं साहित्य आमच्यासाठी निर्माण केलं, आम्ही शहाणे झालो. तसं गुरुमौली म्हणतात मी चुकलो, चुकलेला जंगम मठात. मी चुकलो, त्यांनी चुकले म्हणून आम्हाला वाट मिळाली. आमचं जीवन बरोबर झालं. ह्या संतांचे इतके उपकार असतात की त्या उपकाराची फेड आपल्याच्याने होत नाही. संत जिथं जन्म घ्यायचे असतात ते कुळ पवित्र असत, त्या आईवडिलांचं जीवन पवित्र असत. कारण मठामध्येच हे पुत्रवर्गीय मठ असल्यामुळं मठातच आईवडिलांचं वास्तव्य. रोज सत्संग मिळायचा. गुरु परंपरा त्यांची कशी होती? तपस्वी गुरु झालेले आहेत सगळे. कारण गुरुमौलींनी बरेच काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांच्या गुरुच्या. पहिले जे गुरु महाराज होऊन गेले त्यांच्या सदा मडिवाळप्पांचे गुरु होते. बसव संगप्पा, ते पण तपस्वी होते. त्यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये डोंगरकड्याला त्यांनी तपश्चर्या केली आणि एका गुहेमध्ये सुद्धा त्यांनी तपश्चर्या केली. त्यांचा आचार एवढा सुंदर होता की तो आचार म्हणजे त्यांच्याकडे घोडी होती. कारण पूर्वी काही बस नव्हते, कार नव्हते, काही नव्हते. घोडी, उंट आणि बैलगाडी.
वाहन एवढीच राहायची. त्यांच्याकडे घोडी होती. आणि जर इतर समाजाच्या किंवा हरिजनाच्या गड्यानं जर त्या घोडीला पाणी पाजलं तर ते 24 तास त्या घोडीवर बसत नाही. त्यांच्या घोडीला लिंग होता. लिंग घालायचा घोडीला आणि नंतर घोडीवर बसायचं आणि जायचं. आप्पाने सांगितलं होतं की एक वेळेस ते लोहगावला गेले होते. त्यांच्या शेटे घराणे हे त्यांच्या शिष्याचं घर आहे आणि सोबत मडिवाळ आप्पा असायचे, म्हणजे आप्पांचे गुरु. सद्गुरू मडिवाळ आप्पा आणि त्यांचे भाऊ हे दोघं सोबत होते आणि त्यावेळेस महामारी आली. दोघालाही झपाटलं महामारीने. महाराजांनी पूजा केली, लिंग पूजा. महामारीला आव्हान केलं, घेऊन जाय म्हणले लेकरं. हे माझे चिरंजीव आहे, हे पटाधिकारी होणार आहे म्हणलं तरी महामारी उभा राहिली आणि दोन्ही लेकरं. महाराजांनी काय केलं, लिंग पूजेचं पाणी त्या मुलावर शिपडलं आणि मुलं उठून बस. मडिवाळप्पा आणि मनमत्सव. विश्वनाथ आप्पा आणि मडिवाळप्पा उठून बसल्यानंतर घरी आले. मठात आल्यानंतर त्यांचे गुरु होते शिवलिंग शिवाचार्य. मग त्यांनी त्यांना सांगितलं, हे तुझे लेकर तू सांभाळ, मी एकदा ह्याला महामारीतून बाहेर आले. नंतर मडिवाळप्पांचा पटाभिषेक झाला. विश्वनाथ स्वामी आणि प्रयागमाई एकदम सुखी कुटुंब. त्यांचं माहेर कवटाळा होतं. पतिव्रत होत्या त्या. आप्पाने फार गंमत सांगितली. एकदा त्यांना गुरुमंत्र द्यायचा होता. कोणाला? प्रयागमाईला. पण त्यांनी सांगितलं, स्त्रीचा पतीच गुरु. प्रयागमाई म्हणल्या, मी दुसऱ्या गुरुची मंत्र घेणार नाही. तुम्ही पती येत ना माझे. मग पती परमेश्वर आहे, पतीच माझा गुरु आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही मला मंत्र दिला पाहिजे. म्हणजे त्यावेळेस विश्वनाथ महाराज म्हणले, मला मंत्र कसा देता येईल म्हणले, पती गुरु तो स्त्री गुरु. माझा गुरु जो आहे तोच तुझा गुरु आहे म्हणले. असं म्हणलं तरी त्यांना पटत नव्हतं. शेवटी विश्वनाथ स्वामीने त्यांना मंत्र दिला आणि मठात चल म्हणून मठामध्ये नेलं. मडिवाळ आप्पाला सांगितलं, आप्पा ही गुरुमंत्र तुमच्याकडून घेत नाहीये आणि मला दे म्हणायली. मग तिला मी मंत्र दिलेला आहे. महाराज हसू लागले. बरं म्हणले, ठीक आहे, पण मला कळालं पाहिजे की नाही म्हणले, मंत्र काय दिला तुला. तिने सांगितलं म्हणले, गुरुमंत्र सांगत नसते. महाराज हसले, बाबा तसं नाही म्हणायलो, पण मंत्र कसा दिला मला कळायला पाहिजे. तुला न्यास दिलं का, ध्यान दिलं का, विचारायला लागले महाराज. त्याच तिने म्हणले नाही. मग दिलं नाही ना, मग मला कळू तर दे म्हणले काय मंत्र आहे. कारण तोंडातून वाच्यता झाली त्या मंत्राची की त्या मंत्रावर काही राहत नाही. मग महाराज म्हणले, कोणता मंत्र आहे. त्यांनी मंत्राचा उच्चार केला आणि त्याच्या पाठीमाग प्रयागमाईने त्या मंत्राचा उच्चार. आणि मग विश्वनाथ स्वामीने टाळी वाजवली आणि तुझा आता अनुग्रह झाला. एवढी नितांत श्रद्धा, खूप कडक होत्या त्या. गुरु मंत्र मिळाल्यापासून त्यांनी कुठलाच, आणि एवढं सोहळ्यात राहायच्या त्या, खूप सोहळ्यात राहायच्या. गुरुमौलीचं सुद्धा जीवन कसं झाले, कारण आईच अगोदर पाहिजे. शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. आई वडील अगोदर शुद्ध पाहिजे. आणि अशा प्रकारचं जीवन त्या दाम्पत्याचं जात होतं.
आणि त्याच्यामध्ये मन्मथ स्वामी म्हणजे एक मुलगा झाला, त्याचं नाव मन्मथ स्वामी ठेवलं, मन्मथ ठेवलं. दुसऱ्या 2-3 वर्षानंतर पुन्हा दुसऱ्या पुत्राची चाहूल लागली आईला. 2-3 महिने झाले आणि बाळाची वाढ खुंटली. 6 महिने झाले, 12 महिने झाले, 2 वर्ष झाले, बाळाची वाढच होत नाहीये. वैद्य केले, डॉक्टरला दाखविलं, सगळ्यांना दाखवलं, ते फरक पडत नव्हता. मग आता काय करावं? 3 वर्ष झाली. 3 वर्षानंतर त्याने असं ठरवलं की आता गुरु महाराजांनाच सांगायचं. आणि त्यांनी सद्गुरू मडिवाळ शिवाचार्यांकडे आले, साष्टांग नमस्कार केला आणि सांगितलं, म्हणले बाळाची वाढ होत नाही 3 महिने, 3 वर्षापासून. पेरणी करणं आमच्या हातात आहे, परंतु पाऊस पाडून त्याला अंकुर फोडणं हे आमच्या हातात नाही. मारे तारी चित्ती आहे ते करावे, आम्ही जीवे भावे शरण आलो. मडिवाळप्पाला शरण गेले. मडिवाळप्पाने सांगितलं, म्हणले होणारा पुत्र जर मठाला देत असतील तर मग मात्र मी प्रयत्न करतो. दोघांनी विचार केला, मठ पुत्रवर्गीय आहे आणि मठाला एक पुत्र द्यावाच लागतो, तर हा पण देऊन टाकू. लगेच महाराजांना हो म्हटले. वीज चमकावी तसं त्या प्रयाग मैला अशी अनुभूती झाली, जसा काही त्या शिवानं त्यांच्या गर्भामध्ये प्रवेश केला. जसं सुकलेल्या झाडाला पाणी मिळाल्याबरोबर ते झाड टवटवीत होतं, तसं त्या मौलीच्या चेहऱ्यावर कळा आली. मडिवाळप्पाने सांगितलं, या भूमीला उजळून टाकणारा पुत्र तुम्हाला होईल. आणि तशाच पद्धतीचा तो पुत्र डोहाळे लागले. करी इच्छा सत्संगाची, बहु आवडी गुणाची. सतत सत्संग करायचा, सतत सत्संगामध्ये राहायचं. त्यावेळेस ग्रंथ हा परमरहस्य प्रगट नव्हता एवढा, म्हणजे त्याची प्रचार नव्हता. त्या ग्रंथाचा असला तरी तेवढा प्रचार नव्हता. जास्त भर होता ते शिवलीलामृतला. आणि अशा पद्धतीनं त्या मौलीचे डोहाळे पुरवू लागले सगळे. शिवभक्ती, शिवपूजा, शिवाचार. आणि अशा पद्धतीनं 8 महिने झाले. बाळाच्या गर्भाला लिंग बांधायचा होता. गुरुमौलीकडे आले. जन्माधी लिंग गर्भाशी धारण, शिव पंचानन सखा दर्शन. गर्भाला लिंगाची धारणा झाली. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. एकोणीसशे 25 फेब्रुवारी शनिवारची रात्र आणि रविवारची पहाट ब्रह्ममुहूर्तावर बाळाने जन्म घेतला. गुरुमौलींचं आगमन झालं. सर्वत्र आनंद झाला. अगोदरच गावाला कळालं होतं, गावामध्ये मडिवाळप्पाच्या कृपेनं हे सगळं झालेलं आहे. एवढा आनंद गुरु महाराजाला जास्त आनंद झाला. 5वी आली. 5वीच्या दिवशी गुरुमौली आले.
बघितलं बाळाकडे. त्यांची दृष्टी त्या बाळाकडून हटत नव्हतं. एवढं सुंदर बाळ. पाहिलं, सतत पाहत राहावं असं त्यांना वाटू लागलं. बाळाला लिंग धारणा केली. त्याच्या कानामध्ये मंत्र म्हटला, शिवाय नमः. हा त्याच्या कानात मंत्र दिला. 12 दिवसांनी त्यांचा जन्म उत्सव आपण करतो की नाही, पाण्यात मड्याबापाने नाव ठेवलं शिवलिंग. बाळ मोठं मोठं होऊ लागलं. 2 वर्षाचं बाळ झालं. आणि 2 वर्षामध्येच आपण आता काल परवा एक गोष्ट सांगितली. म्हटले आईची इच्छा अशी होत होती सारखी की हे आमचं बाळ नाही, हे मडीबापाचं बाळ आहे. आणि त्यांच्या वडिलांची, बाबाची सुद्धा तीच इच्छा होऊ लागली की हे आपलं बाळ नाही, हे महाराजांचं बाळ आहे. महाराजांचं असं मन होऊ लागलं की हे बाळ आपलं आहे. 2 वर्षामध्येच बाळांना गुरुमौलींच्या स्वाधीन जड अंतःकरणानं केलं. बाळाची जबाबदारी पूर्ण मडीबापावर पडली. बाळाला झोपवणं, उठवणं, स्नान घालणं, खाऊ पिऊ घालणं, भरवणं, त्याला अन्न, शाळेत पाठवणं, सगळ्या जबाबदाऱ्या मडीबापाकडून लागल्या. स्वतःजवळ झोपून घ्यायचं, त्याला स्वतःसोबत पूजेला घ्यायचं, रोजचा तीर्थप्रसाद, गुरुचं सानिध्य. एवढं मोठं सानिध्य मिळालं. ते अज्ञान राहील का? बाळ मात्र खूप खोडकर होतं बरं. गुरु महाराजांना शाळेत घातलं. तिथल्याच बरेचसे मित्र झाले. आता एवढं मोठं जर आपण सांगत बसलो तर आपल्याला टाइम पण मिळणार नाही. त्याच्यामुळे आपण थोडक्यात मोठं मोठं घेतो. पण एक वेळेस चांगला प्रसंग सांगा वाटतं. महाराजांनी खूप खोड्या करायच्या. त्यांचा खेळ जो होता, विट्टू, दांडू, भोवरा, लगोरी, हे सगळे खेळ होते. लगोरी म्हणजे ते एकावर एक विटा ठेवायच्या, चेंडून त्याला मारायचं. महाराजांना खेळामध्ये हरलेलं आवडतच नव्हतं. जिद्दी स्वभाव होता. अभ्यासातही हुशार. आता मधले काही उदाहरण मी तुम्हाला नाही सांगणार. अभ्यासातही खूप हुशार होते. गुरुमौली सोबत महाराजांचा सुद्धा स्वभाव एवढा चांगला होता. मडीबापांचा प्रेमळ स्वभाव होता. आणि त्यांच्या अमोघ वक्तृत्वामुळे त्यांचं गुरुत्व टिकून होतं. सगळ्याच तेली, वाणी, कुस्ती सगळे लोक जे त्यांच्याकडे शिष्य होते, तेवढ्या शिष्यांकडे महाराज जातात. पण जास्त किनगाव, नागापूर, लोहगाव हे असे जवळचे गाव आहेत, तिथं नेहमीच जात राहायचे. महाराजांचा अभ्यास वृत्ती प्रभाकर, विचार सागर, विचार चंद्रोदय, हे सगळे जे ग्रंथ होते, ह्या ग्रंथावर ज्ञानेश्वरी, याच्यावर त्यांचा जास्त अभ्यास. गुरु महाराजांना सोबत न्यायचं आप्पांना. त्यांच्याकडे एक घोडी होती आणि ती घोडी मात्र मडीवाळ आप्पाशिवाय कुणालाच बसू देत नाही. आणि कसं असते बघा, आपल्याला जे नको असते ते आपल्याला करावं वाटते. तसं बाळाला, शिवलिंग बाळाला असं वाटायचं
की आपण त्या घोडीवर बसावं. घोडीवर बसावं अशी इच्छा खूप वेळेस केली, पण महाराजांनी सांगितलं त्यांना की बाळा तिच्यावर बसता येत नाही. बाबू म्हणत होते त्यांना, मडिवाळप्पा त्यांना बाबू म्हणत होते. अरे बाबू, त्या घोडीवर बसायचं नाही, त्या घोडीवर बसलं तर पडते. पण बाबूच्या मनातून ती घोडीच जात नाही. मग एक दिवस कुणी नाही असं बघितलं, चाकूरचा गडी होता त्यांच्याकडे, रामलिंग नावाचा, आणि तो घोडीला घेऊन जावं लागला की त्याच्यासोबत ही बाळ गेलं. गेल्यानंतर मग तिथं गोडवे, कारण बघा ना आपल्या जीवनामध्ये सुद्धा काहीतरी गोडवे गावं लागते. आपलं जर कोणाकडून काही काम करून घ्यायचं असेल तर तो फार चांगला आहे बाबा असं तसं म्हणलं तर आपले काम होते. गोड नाही बोललं, शिवाय दिल्या तर कोणी आपलं काम करतंय का? करत. तर रामलिंगचे गोडवे गाऊ लागले. म्हणले तुझं नाव फार घेतात आप्पा, काम व्यवस्थित करतो, वेळेवर करतो, असं सांगितल्यानंतर रामलिंग ऐकण्याच्या नादामध्ये आणि म्हणतच म्हणले मला घोडीवर बसवणं. म्हणले रामलिंग. म्हणल्यानंतर रामलिंग म्हणला नाही रे बाबा, म्हणले त्या घोडीला ही करत करतच तुला बसवलं तर मला आप्पा काय म्हणते म्हणले मठामध्ये. असं म्हणल्यानंतर ते बोलतोय तोपर्यंतच त्या घोडीवर टांग मारली. वय किती लहान होतं, 8-10 वर्षांचे महाराज. घोडीला नव्हता लगाम, आणि लगाम नसल्यामुळं ती घोडी जे पळत सुटली ती रानातून काट्यातून कुपाट्यातून महाराजांचं सगळं म्हणजे बाळाचं सगळं शर्ट फाटलं, कपडे फाटले, त्यांना सगळे ओरखांडे झाले. ती घोडीच थांबायला तयार नाही. गच्च तिच्या असं गळ्यामध्ये येऊ नकोस, त्यांच्या गळ्यामध्ये घट्ट धरलं त्यांनी, त्या घोडीच्या गळ्यात. आणि घोडीच्या गळ्यात घट्ट धरलं. ती घोडी भरबडत निघू लागली, रक्त निघू लागलं अंगाचं सगळ्या. त्या घोडीलाही वरखांडू लागलं. शेवटी ती घोडी दमली आणि रानात जाऊन एका ठिकाणी थांबली. थांबल्यानंतर तिथल्या माणसानं बघितलं, बाळाला खाली घेतलं. महाराजांनी प्रेमानं तिच्या अंगावरून हात फिरवला. ते मुक जनावर होतं, पण त्या स्पर्शानं तिची घोडी उधळत होती, तिचं ते सगळं बंद झालं. महाराजांनी पुन्हा त्या घोडीवर बसून दमाने आपल्या मठात आले. आल्याबरोबर महाराजांच्या गळ्यात पडले, मडिवाळप्पांच्या. ह्या घोडीनं मला खूप त्रास दिला. बाळा, तुला किती वेळ सांगितलं होतं मी त्या घोडीवर जायचं नाही, पण मला त्या घोडीवर जायचंच होतं ना. म्हणजे असा जिद्दी स्वभाव माऊलींचा. कुणा मात्र त्या घोडीनं कुणालाच काही केलं नाही. अप्पाच्या एका स्पर्शामुळे, त्या प्रेमाच्या स्पर्शामुळे. मग महाराज एकदा असंच किनगावला, नागापूरचा कार्यक्रम करून किनगावला निघाले. किनगावला पुढे जायचं म्हणजे घोडी पाठवायची पुढे, त्याच्यावर घोडीवर सगळं सामान पाठवायचं आपण, पूजेचं वगैरे सगळं मडिवाळप्पाने. रस्त्यामध्ये मासुळी होती आणि त्या मासुळी नदीमध्ये स्नान करायचं, कारण वेळ खूप लागायचा पहिले जायला. आता काय गाड्या येतात, आता इतक्या मिनिटात यायलो, 1 तासात यायलो, 2 तासात यायलो असं आपण सांगतो, 10 मिनिटात यायलो. पहिली ही यंत्रणा नव्हती. आज ही यंत्रणा आली म्हणून ह्या असल्या महामारीमध्ये आपण एकमेकाला बोलू शकतो, पाहू शकतो. व्हिडिओ कॉल आहे, कॉल आहे, ही जी यंत्रणा निघाली विज्ञान, ही सुद्धा त्या परमेश्वराची कृपा आहे आपल्या. नाही तर आज आपले काय हाल झाले असते. कारण घराच्या बाहेर निघायचं नाही, नाका तोंडाला बांधलं पाहिजे, अशी अवस्था आज आपली झालेली आहे. गुरुमौलीने ह्या महामारीसाठी काय सांगितलं की एकदा येतच असते, म्हणजे 50 वर्षानं, 100 वर्षांनी, आणि याच्यामध्ये जेवढे पाहिजे तेवढे लोक ठेवतात आणि बाकीचे जातात, असं महाराजांनी स्वतः सांगितलं होतं. आणि अप्पाचं म्हणजे कसं असते, संत हे गंगेसारखे असते. गंगा वाहत राहते, गंगेसारखं सतत त्यांना प्रवाहात असतं, सतत फिरणं पाहिजे.
गुरुमौलींचं आज पाहिलं तर आपण 500-500 किलोमीटर फिरतो ते रोज. 4-4 कार्यक्रम एका दिवसात. तुम्ही सुद्धा पाहिलेलंच आहे, हे सांगायची गरजही नाही. पण पहिलं तसं नव्हतं. पहिलं गाडीनं घोडीनंच जावं लागायचं. मग घोडी पुढे पाठवून दिली, मासुळीच्या नदीवर स्नान केलं आणि तिथं निघाले. जिथून तिथं दुधातली दसमी चटणी असं काहीतरी सोबत दिलेलं असतं. दसम्या पाहिजे, पहिले दसम्या घ्यावंच लागायच्या. मग ह्यांचं सवळ म्हणून समजा दुधातल्या दसम्या घ्यायच्या. मग मासुळी नद्या सुद्धा स्वच्छ होत्या पहिले. आता नाल्या सोडून नद्या सुद्धा घाण करून टाकल्यात सगळं. आता सगळं प्रदूषण झालंय. जे निसर्ग होता तो निसर्ग आता राहिला. पहिल्या नद्या कशा वाहत होत्या. आमच्या लहानपणी सुद्धा नदीचं काय स्वरूप होतं. गंगाखेडची आमची गंगा काय सुंदर स्वरूप होतं. उन्हाळ्यात सुद्धा पाणी असायचं त्याला. मग आजच्या आपल्या ह्या वागणुकीमुळे आपल्याला हे निसर्ग आपल्याला सोडायला लागलाय. स्नान केलं, पूजा झाली आणि गुरुमौलीनं बाळाला जेवायला बोलवलं. म्हणले या, म्हणजे आपण प्रसाद घेऊ. बाळानं सांगितलं, म्हणले आम्ही पोथी वाचल्याशिवाय प्रसाद घेत नाही. आणि त्यांची पोथी त्या घोडीसोबत गेली होती. पोथी कुठे गेली? घोडीसोबत गेली पुढे. मग महाराज म्हणले, मडेवाळ आप्पानं म्हणले आधी स्वतःची पोथी ओळख. अगोदर स्वतःला जाणून घे म्हणले. त्यावेळेस वय काय होतं त्यांचं? 11 वर्षाचं वय. 10-11 वर्षाच्या वयामध्ये त्या लेकराला स्वतःच्या पोथीचं काय कळा. पण सतत त्यांनी जे गुरु महाराजांकडून ज्ञान घेत होते, आपल्या देहाचे कान करून त्या गुरुमौलींच्या मांडीवर झोपायचे. महाराज पोथी सांगत असताना मांडीवर झोपायचं, ऐकायचं. आणि त्यावेळेसच्याच त्या 250 ते 300 ओव्या ज्ञानेश्वरी मधल्या मौलीला पाठ. आप्पा म्हणले पुन्हा मला अभ्यास करायची गरजच पडली. उपनिषदातल्या ओव्या ह्या कुठून आल्या? एवढं गुरुमौलींचं त्यांना सांगितलं आणि त्यांच्या मनामध्ये हे भांबवून गेले. गुरु महाराज, पोथी ओळख म्हणजे मी कोण आहे हे म्हणजे काय? आता आप्पालाही माहित नाही, मला माहित नाही की मी कोण आहे. विचार करू लागले आणि त्या विचारामध्ये असताना गुरुमौलींनी त्यांना एक योग साधना शिकली, खिचरी मुद्रा. आणि त्याच्यात आकृती असतात. अभ्यास त्या बाळाला दिला. अर्धचंद्रका, पिया प्याला अर्धचंद्रका. गुरु महाराजांनी सांगितलं, आता तुला जन्म मरणाचा धोका नाही. आणि अशा प्रकारे झाल्यानंतर पण गुरुमौलींच्या मनातलं जात नव्हतं की माझी स्वतःची पोथी ओळख म्हणजे काय, स्वतःचं जीवन ओळख म्हणजे काय, स्वतः मी कोण आहे हे ओळख म्हणजे काय. सारखं चिंतेत राहू लागले, सारखं विचारात राहू लागले. तेव्हा महाराजांनी ओळखलं की आता ह्याला ध्यास लागलेला आहे. कशाचा ध्यास लागलाय त्याला? त्या ज्ञानाचा ध्यास लागला. गुरु महाराजांनी सांगितलं, म्हणले एवढं काय अवघड आहे का? म्हणले ते काहीच अवघड नाही. म्हणजे गुरु महाराजांनी त्याला आत्मसाक्षात्कार करून दिला. ज्याप्रमाणे विवेकानंदाला त्यांच्या गुरुने डोक्यावर हात ठेवल्याबरोबर आत्मसाक्षात्कार झाला, तसा मडेवाळ आप्पाने सुद्धा गुरुमौलींच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर त्यांना आनंद झाला. आनंदाने बेभान झाले, नाचू लागले. आनंद झाला मज भारी, साठले ना हो अंतरी. त्यांचा आनंद त्यांना साठवत आहे. एवढा आनंद गुरुमौलीला झाला. ज्यावेळेस मला गुरुमौलीनं आत्मस्वरूपाचं स्मरण करून दिलं,
त्याचं रूप सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस तर मी एवढी भारावून गेले होते, खूप भारावले. मला वाटलं माझा मीच कोण न कळे माझशी, तुझ्या स्वरूपाशी जाणवतेस असं आपलं जीवन आहे. गुरुमौलीला हा झालेला आनंद बघून गुरु महाराजांना खूप आनंद झाला. परळीला वैद्यनाथाला महारुद्राचा अभिषेक केला होता आणि त्यावेळेस श्री श्रीचे 1008 जगद्गुरु विश्वेश्वर शिवाचार्य हे आपल्या मठात आले. परळकर बाबा आले होते, विश्वेश्वर शिवाचार्य आले होते आणि त्यांनी गुरु महाराजांना म्हणजे आपल्या बाळाला पाहिलं आणि पाहिल्यानंतर मिळाले की हा तुमच्या पीठाच्या योग्यतेचा आहे आणि ह्याला काशीला पाठवणे, ह्याला काशीला पाठवा म्हणले. असं म्हणल्यानंतर महाराजांना वाटलं तेवढ्या लांब पाठवणं कसं शक्य. ज्या लेकराचे कोणकोती, ज्या लेकराला आपल्या हातावरच्या फोडासारखं जपलं, असं बाळ तेवढ्या लांब कसं सोडावं प्रेमापोटी. पण त्याच्यामध्ये प्रेम जरी असलं तरी कर्तव्य दक्षता ही महाराजांच्या लक्षात आली आणि त्यांनी गावातच असणारे तुकाराम शास्त्री यांच्याकडं गुरु महाराजांना संस्कृत शिकण्यासाठी सोडलं. गुरु महाराज संस्कृत तिथं शिकवू लागले होते, पण हे रुद्राभिषेक झाल्यामुळं तिथं भांडणं झाले होते. कारण स्वामीला त्यावेळेस अधिकार नव्हता रुद्राभिषेक करायचा आणि तो अधिकार मिळवून दिला होता मडिवाळप्पा, विश्वेश्वर शिवाचार्य सगळ्यांनी तिथं. नंतर आप्पाला सुद्धा तो प्रयत्न पुन्हाही करावा लागेल. मग सांगितल्यानंतर त्यांनी लक्षात घेतलं की आपल्या बाळाला संस्कृत द्यावंच लागतं. तुकाराम शास्त्रीकडे त्यांनी सुपूर्द केल्यानंतर काही दिवसांनी परळकर बाबा आले. त्यावेळेस मौलीचं वय 12 वर्ष झालेले होते, 18 वर्षे झाले होते. 18 वर्ष मौलीने 12 वर्षातच कविता केल्या होत्या. परळकर बाबावर मी एक कविता केली होती आणि त्यांना ती दाखवली पण होती ज्यावेळेस जगद्गुरु सोबत आले त्यावेळेस. 18 वर्षाचं वय होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं, म्हणले आता पुढच्या शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी त्यांना आता सोलापूरला पाठवलं. महाराजांना वाईट वाटू लागलं होतं कसं पाठवलं. त्यांनी बाळाला जवळ बोलवलं आणि विचारलं, बाळा बाबू तू सोलापूरला जातो का? त्यावेळेस बाबूने सांगितलं, कारण शिक्षण पाहिजे होतं ना. त्याच्यामुळे त्यांनी हो म्हणले. ज्याने ज्ञानाची बाळगुटी मौलीला पाजवली, ज्याने त्या माऊलीचं संगोपन एखाद्या बाळासारखं केलं, अशा असणारे मडिवाळप्पाला सोडून जायचं हे महाराजांना खूप कठीण वाटू लागलं. परंतु जाणं आवश्यक आहे म्हणून त्यांनी 1936 साली 1936 दशहार व्यतिपाताच्या मुहूर्तावर गुरुमौलींना सोलापूरला स्वतः बाबा घेऊन गेले, परळकर बाबा. आणि तिथं गेल्यानंतर त्यांचं ॲडमिशन झालं. खाण्याची व्यवस्थाच होती. मारुतीच्या पारावर त्यांना डब्बा येऊ लागला. कधी कधी कोणाला भिक्षा मागावं लागू लागली. एवढी अडचण कशामुळे येत होती तर कन्नड भाषेत. तिथं सगळे कानडी बोलणारे होते. त्याच्यामुळे त्यांना एवढी अडचण येऊ लागली आणि जे काम त्यांनी सांगितले ते काम त्यांना करावं लागलं. त्यांची पाठशाळा सारवणे,
कधी शेणाला हात लावून माहिती नव्हतं. पाठशाळा सारवलं लागली. जे काम सांगितले ते करायचे. मारुतीच्या पारावरच राहायचं. तिथंच आलेला डब्बा खायचा. काय अवस्था असेल. आणि मडिवाळप्पांनी कसं संगोपन केलं असतं या समाजासाठी. बघा, लहानपणापासून मौलींचे जे कष्ट आहेत ते आपण ऐकायला. कसं काढले असतील ते दिवस. परंतु मौलीचं जीवन जे आहे आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये संघर्ष आहे, त्याच्यामध्ये चळवळ आहे. सतत आपल्याला त्याचा बोध मिळत आहे. मुखेडचे गणाचारी मठपती जे विरूपाक्ष शिवाचार्य होते, मग त्यांच्याकडे बाळाला सोडलं आणि त्यांनी ह्यांना कन्नड भाषा शिकवली. कन्नड भाषा शिकवल्यानंतर सांदिरेकडे त्यांची जेवणाची व्यवस्था केली. सध्या एक व्यापारी होते ते. मग मात्र मौलींना त्यांनी कपडे घ्यायचे, मौलीसाठी जेवायला येऊ लागले तर तरी ते तिथं थांबायचे सुद्धा. मग असं करत करत पहिली परीक्षा त्यांची झाली. आणि तिथं फक्त 2च विद्यार्थी होते आपल्या महाराष्ट्राचे, त्र्यंबक स्वामी आणि 1937ला हुबळी केंद्रावरून काव्य प्रथमा त्यांनी परीक्षा दिली आणि 70% मात्र त्यांना मार्क्स मिळाले. परंतु बाळासोबत एक प्रसंग असा घडला, पंचपीठ विरक्तवादाचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर झाला. निरंजन चित्रदुर्ग मठाचे मठाधीश सोलापूरला आले होते. मौली होते पंचचारवादी आणि त्यांच्या विरोधामध्ये एक पत्रक बाळाने काढलं, त्यांच्या विरोधात काढलं आणि त्याच्यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला. त्यांना पाठशाळेतून काढून टाकलं. आणि हे त्यांचं पहिलं आंदोलन आहे गुरु मौलींचं. बाळाला पाठशाळेतून काढून टाकलं आणि पुन्हा अजून सांदिरे यांच्या मध्यस्थीमुळे पुन्हा त्यांना त्या ह्याच्यामध्ये घेतलं. प्रथम परीक्षा पास झाले. परीक्षा पास झाल्यानंतर पुन्हा मठात आले. मठात आल्यानंतर गुरु मौलींना एवढा आनंद झाला की आता बाळ शहाणं व्हायला लागले. गुरु महाराजांचं छत्र 1936लाच हरवलं होतं. त्यांचे वडील 1936लाच गेले, त्याच वर्षी. आणि त्यांनी जाताना मडिवाळप्पांनी त्यांना वचन दिलं होतं की लवकरच मी त्यांचा पट्टाभिषेक करेन. गुरु महाराजांनी विचार केला आणि मौलींचा पट्टाभिषेक 1937 साली केला. माघ वद्य सप्तमी हा पट्टाभिषेकाच्या शुभ मुहूर्तावर जगदीश शास्त्री नालावार यांच्या वैदिकत्वाखाली जैनापूर मूर्तीच्या साक्षीने बोरा मानीस उमरजे यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवरे मडिवाळप्पांच्या पदस्पर्शाने दुसरे त्यांचा पट्टाभिषेक सुंदर असं झाला. बरेच शिवाचार्य, सगळे शिवाचार्य सुद्धा आले होते त्यावेळेस. परंतु पुन्हा शिक्षण अर्धवट राहिलेलं होतं, म्हणून त्यांनी पुन्हा अजून सोलापूरला गेले. श्रावण महिना यायला 6 महिने बाकी होते. 6 महिने कुठले, 5च महिने. माघ सप्तमी पट्टाभिषेक झाला आणि श्रावण महिना आला. मग दिव्य प्राप्तीच्या ज्ञानासाठी अनुष्ठान करायचे त्यांचा विचार करून आणि ते अनुष्ठान गुरु महाराजांना सांगावं. ते परत अहमदपूरला आले आणि त्यांनी मडिवाळप्पापाशी आपला विचार मांडला की आम्हाला आता अनुष्ठान करायचं आहे. तुम्ही विचार करा, 18 आणि 19 वय काय असेल.
या वयामध्ये एवढं कडक अनुष्ठान करणं. सरळ सांगून टाकलं, आम्ही फक्त लिंबाचा रस घेणार आणि कपिलधारला अनुष्ठान करणं. त्यावेळेस महाराजांनी नकार दिला. अगोदर मठाला समजून घे, तुझं शिक्षण होऊ दे आणि नंतर तू अनुष्ठान कर. पण मौलीचा स्वभाव जो होता तो जिद्दी होता, हट्टी होता. याच्यावरून हा साक्षात्कार आहे आपल्यासाठी. 19 वर्षाच्या वयाला कपिलधार सारख्या निर्जन ठिकाणी, जिथं वाघ, नाग, लांडगे, हिंस्र पशु पक्षी राहतात, अशा ठिकाणी, निर्जन ठिकाणी, आणि तिथंच मन्मथ स्वामी पशीच का त्यांना करावं वाटलं अनुष्ठान? मग हा पूर्वजन्मीचा संस्कार, म्हणून आपण म्हणतो त्यांना की ते मन्मथ स्वामी संस्कार. मौली गुरुमौलींना साष्टांग घातला आणि श्रावण महिन्यात प्रतिपदेपासून त्यांनी 21 दिवसापर्यंत अनुष्ठान तिथे केले. आज सद्गुरू माजलगावकर महाराज यांनी एक झेंडा लावला वरी आणि तिथे एक लिंग स्थापना केली बरं. त्यास आता त्यांनी ते बांधकाम केल्यामुळे आपल्याला तिथं सहज वर जाता येते. तर त्या ठिकाणावर मौलीने त्यांचं अनुष्ठान केलं. काही नाही, फार जागा नाहीये, 10 बाय 10ची सुद्धा जागा नाही तिथं आपल्याला असं बसायचं म्हणलं. तिथे एक तरी कोपी तयार केली आणि त्या कोपी घालून तरी मध्ये अनुष्ठान केले. पहिल्या वर्षी तर दूध द्यायला कुणी नव्हतं. पहिल्या वर्षी पहिलं अनुष्ठान झालं. कधी रानामध्ये राहून मौलीला माहिती नव्हतं. अशा निर्जन ठिकाणी जिथं बाहेर निघाले की वाघ, नाग, लांडगे सगळे दिसायचे. एक कमंडलू खालून भरून आणायचा. पहिला पाऊस किती काळ होता. आज पाऊस काळ नाहीये जास्त आपल्याला. पहिला पाऊस खूप पडायचा आणि आपले धारा तर एवढा धबधब पडायच्या की तिथं बोललेला माणसाचा आवाज सुद्धा येत नाही. मौलीने एकच कमंडलू खालून वरती न्यायची. एकच कमंडलू सकाळी नेलेलं 3 टाइमच्या पूजेसाठी वापरलेले. 3 टाइमच्या पूजेसाठी त्यांनी एकच कमंडलू वापरली. अशा प्रकारे 21 दिवसाचं अनुष्ठान करून मौली मठामध्ये आले. त्यावेळेस गुरु महाराजांना एवढा आनंद झाला की त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहले. कडकडून आलिंगन दिलं आणि पुन्हा बाळ आपल्या शिक्षणासाठी, आता ते शिवाचार्य झाले तर आता त्यांना बाळ नाही म्हणायचे आपल्याला. गुरुमौली, परमपूज्य गुरुमौली पुन्हा शिक्षणासाठी सोलापूरला गेले आणि सोलापूरच्या त्या दोन्ही परीक्षा त्यांनी 1938, 1939 तरी ते 2 परीक्षा पास झाले चांगल्या मार्कामध्ये. आणि परत रांगोर मठामध्ये. पण मध्येच एक दुःखद घटना झाली. महाराजांचं अनुष्ठान झालं. अनुष्ठान झाल्यानंतर 3ऱ्या महिन्यात, आश्विन महिन्यामध्ये, शरद पौर्णिमेच्या 3ऱ्या दिवशी अगोदर महाराजांची तब्येत बिघडली, पोटाचे विकार झाले, ताप आली. गुरु महाराजांना तिकडून बोलून घेतलं सोलापूरहून. आल्यानंतर पाहिलं त्यावेळेस मेडवाळाप्पाने त्यांना सांगितलं की आता बाबू मी काही जास्त दिवस नाहीये, माझे फक्त 3 दिवस राहिले. आप्पा रडू लागले होते. त्यावेळेस त्याने सांगितलं, म्हणले तुला काय कमी केलं मी? तुला तुझ्या स्वरूपाची जाणीव करून दिली, तुला ज्ञान दिलं, त्याचा विस्तार कर.
कोणाच्या समोर हात पसरू नको आणि कुणाला नमस्कार करू नको. जे तुझ्यापेक्षा उच्च असतील त्यांना सोडून दुसऱ्यांना नमस्कार करायचा नाही. हे सगळं महाराजांनी सांगितलं. आणि शरद पौर्णिमेच्या तिसऱ्या दिवशी अश्विन महिन्यामध्ये गुरु मौलींच्या मांडीवर मधुबाळाप्पाने आपला देह ठेवला. दुःख अनावर झालं, पण सांगावं कुणाला. 10 दिवस पूर्ण झाले, पुढे दिवाळी आली, दिवाळी पण केली नाही आणि परत राहिलेले शिक्षण सोलापूरला जाऊन आले. 1938 आणि 1939 हे 2 वर्ष झाले. परत मठात आले. मठात आले त्यावेळेस शंकर स्वामी म्हणून मठामध्ये होते. ते कामासाठी म्हणून तिथे राहिले आणि त्यांनी घरोबा केला. आप्पाच्या विरोधामध्ये त्यांनी षडयंत्र करायला सुरुवात केली. आप्पांना तिथं मठामध्ये राहणं कठीण झालं आणि म्हणून त्यांनी वाकी नदीच्या काठावर आपली एक झोपडी घातली. त्याच्यामध्ये आईला पण वाटू लागलं होतं की हा काही कमवत नाही, हा काही दक्षिणा घेत नाही, पैसे घेत नाही. गुरु मौलींचं सगळं वेगळं वाटू लागलं. कारण शिवाचार्य होणं म्हणजे मठ कसं चालायचा? तुम्ही दक्षिणा घेत नाही तर मठ कसं चाला, असं आईला सारखं वाटू लागलं होतं. आईने म्हणली तुला काम करावं लागेल. त्यावेळेस मौलीने त्यांना सांगितलं, म्हणले माझ्याच्यानं ते होणार नाही, दक्षिणा मी घेणार नाही. आई जीवनामध्ये काही सगळं पैसे नसतात का? माझ्या गुरुची आज्ञा आहे. मला शेती आहे आणि स्वतःकडे शेती घेतली आणि स्वतः शेतीमध्ये पिकवून त्याने आपलं जीवन चालवायला सुरुवात. काही दिवस तिकडे राहिले. हे सगळं व्याप वाटला त्यांना आणि या व्यापाला कंटाळून त्यांनी हिमालयामध्ये जाण्याचं ठरवलं. पेनूरला चालू म्हणून फक्त 20 रुपयाचं पैसे घेऊन त्यांनी पेनूरला गेले. अगोदर तिथल्या शिष्याकडे गेले आणि तिथून मन्मथ स्वामी, त्र्यंबकेश्वरला सुद्धा त्यांनी अनेक प्रवचन केले आणि तिथून पुन्हा ते कराचीला जहाजातून जाऊ लागले. त्या सत्यानंद महाराज घेतले. आता हे खरं तर चरित्र तुम्ही वाचलेले गुरुदेव मध्ये, पण आमच्या विश्वनाथची इच्छा म्हणून आम्ही हे परत तुम्हाला सांगतो. कराचीला निघाले. हम आपको देख रहे हैं कल से, आप कुछ खाते नहीं, ऐसा क्या? मग आप्पाने सांगितलं आम्ही लिंग पूजा केल्याशिवाय काही खात नाही. लिंग पूजा केल्याशिवाय आम्ही काहीच खात नाही. महाराजांना फार आनंद झाला. सत्यानंद स्वामी ओढू लागले होते, आप तू हमारे कराची आली आश्रम में चल. विवेकानंदाचा त्यांचा आश्रम होता. आप्पाला त्यांनी आग्रह केला म्हणून ते आश्रमात गेले. बरीचशी चर्चा झाली होती त्यांची. असा हा ज्ञानी पोरगा, एवढं लहान वय, 1940, 37ला पटाभिषेक, 21-22 वर्षाचं वय आणि एवढ्या वयामध्ये हा एवढा मोठा महान व्यक्तित्व आहे या मुलाचं. तिथे गेल्यानंतर त्यांना एक रूम दिली, त्याला स्टो दिला. स्टो नव्हता त्यावेळेस, शेगडी होती. शेगडी स्वयंपाक करण्यासाठी त्यांनी एक शेगडी दिली. कोळशाची शेगडी किंवा ते डोऱ्याची शेगडी, चूल असं वापरत होता त्यावेळेस. आणि हातानं स्वयंपाक करून त्यांनी त्यावेळेस तिखट, मीठ, आंबट हे सगळं त्यांनी ज्यावेळेस पट्टाभिषेक झाला त्यावेळेस त्यांनी त्याचा त्याग केलेला. आणि मग त्याने तिखटही खात नव्हते, मीठही खात नव्हते, तेल खात नव्हते, आंबट खात नव्हते. महाराजांना म्हणजे त्या सत्यानंद स्वामीला फार त्यांच्यामध्ये एक शक्ती आहे हे त्यांना सारखं वाटलं. मग महाराज त्या सत्यानंद स्वामीनं
एक मोठी सभा घेतली आणि तिथं महाराजांचं प्रवचन केलं. परमपूज्य मौलीनं कधी माईकच्या समोर कधी बोललेच नव्हते. ती पहिली वेळ होती त्यांची. आणि त्यांनी त्याला उभा टाकलं की घाम फुटला, कारण माईकच्या समोर कधीच गेले नव्हते. उपनिषदातला त्यांनी एक वाक्य घेतलं आणि त्या वाक्यावर त्यांनी प्रवचन केलं. प्रवचन झाल्याबरोबर सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि सत्यानंद महाराजांच्या नजरेमध्ये मौली उंच झाली. प्रवचनाची रीग लागली. रोज प्रवचन होऊ लागली. पण मौलीची ओढ कुठं होती? हिमालयात जायची. मग सत्यानंद स्वामीला त्यांनी सांगितलं, म्हणजे मला आता हिमालयात जायचं आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला काही हे करू नका. त्यावेळेस सत्यानंद स्वामी म्हणले की जीवन जे मिळाले ते परोपकारासाठी आहे, ते बर्फामध्ये कुजण्यासाठी नाही म्हणजे. आणि माझी इच्छा आहे म्हणजे तुम्ही पुढचं शिक्षण घ्या. आणि म्हणून त्यांना लाहोरच्या कॉलेजमध्ये MBBSला त्यांनी कॉलेजमध्ये टाकलं. मी आता थोडक्यात सांगायला तुम्हाला, वेळ खूप झालाय, मला वाटतं 9 वाजून गेलेले. लाहोरच्या कॉलेजमध्ये त्यांनी 1945ला MBBS पूर्ण केलं. 40-41 पासूनच ते देश स्वतंत्र व्हावा म्हणून त्यांनी अनेकांच्या भेटी घेतल्या होत्या. काँग्रेसमध्ये प्रवेश करून पाहिला, काँग्रेसचं पटलं नाही आणि म्हणून त्यांनी RSS मध्ये सुद्धा लोकांना हे कॉलेज करत करत शिक्षण दिलं. RSS मधले विद्यार्थ्यांना आपण शिक्षण दिलं आणि ह्या चळवळीमध्ये त्यांनी उतरले. 1945 साली तिथं दंगे होऊ लागले, त्याच्यामध्ये सुद्धा मौली होते. 1-2 वेळेस तर मौलीला असं पकडलं होतं. काम करायचं, लंगोटीवर जाऊन कुठंतरी पडायचं. मग यांना लंगोटीवरच होते. एका दिवशी नेलं पोलिसांनी. नेल्यानंतर तिथल्या साहेबांना म्हटले, इसको क्यों लाया, ये तो संन्यासी आहे, दिलं सोडून. एक वेळेस त्याला गोळी लागली, 2 वेळेस त्याला कारावास भोगावं लागलं. एवढं देशाचं उत्तुंग कार्य गुरु मौलींनी केले. आज जर पाहिलं आपण, खरंच आपल्यासारख्या साधारण लोकांनी त्यांचं चरित्र बोलावं, पण आपण त्यांची लेकरं आहोत. ती आपली आई आहे. मग आईचं सुद्धा चरित्र हे लेकरांना माहितीच असते की नाही. म्हणून आपण हे सांगण्याचा एवढा प्रपंच करायला लागलो. तर अशा प्रकारे मौलीने दवाखाना सुरू केला. पण असा काही प्रसंग आला त्यामुळे त्यांनी ते दवाखाना सोडला आणि त्यांची ओढ जिकडं होती तिकडं त्या शंकराच्या जिथं अधिष्ठान आहे तिथं तपश्चर्येसाठी निघाले. तिथं गेले, कुल्लूला गेले. अगोदर त्यांनी विचार केला आपण जावं कुठे, कोणत्या भागामध्ये आपल्याला माहिती नव्हतं. कुल्लूला गेल्यानंतर तिथल्या लोकांनी सांगितले की हा भाग तुमच्यासाठी रिकामा आहे. एक हातामध्ये गज घेऊन गेले त्यांनी आणि रोज थोडं थोडं उतरून त्यांनी एक गुहा तयार केली. त्या गुहेमध्ये अग्नी तयार ठेवला आणि आपल्याला अग्नी स्वाधीन होता. अग्नी त्यांनी मंत्राने अग्नी तयार करत होते. आपण अग्नी तयार केली आणि सतत अग्नी राहत होता. त्यांनी तिथलं काय जीवन होतं? फक्त एक लंगोटी होती, पूजेचं सामान होतं. 2-2.5 वर्षात त्यांनी 4 महिन्यापर्यंत त्यांना फुलं मिळायची खूप चांगली. नंतर मात्र फुलं मिळत नाही. बाहेर निघायचं कामच नव्हतं, एवढी थंडी होती. सकाळी एक वेळ जाऊन यायचं बाहेर फिरून, पाणी घेऊन यायचं, थंड पाण्यात स्नान करायचं. असं बर्फाचं पाणी तिथं सगळं कसं काढलं असतं म्हणजे त्या शरीराला कसं सहन झालं असं. उष्ण प्रदेशातून एकदम थंड प्रदेशात गुरु मौली गेले आणि तसल्या प्रदेशात जाऊन त्यांनी अशी लंगोटीवर त्यांची साधना केली. त्यांच्या लंगोट्या फाटल्या, भोजपत्राच्या लंगोट्या त्यांनी वापरल्या आणि बेल आणि फुलं त्यांचे संपले म्हणून त्यांनी खाली आले. भेकळून ते कुल्लूला आले आणि तिथून त्यांनी वाराणसीला एक तार पाठवली. तिथून भस्म मागवायला वेळ लागला. ये क्या है? तिथले लोक विचारू लागले आपल्याला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे लिंग आहे, हे ब्रह्म आहे. आणि त्याने सांगितलं या हमें दे दो.
मग त्यावेळेस तिथं 15 लोकांना त्यांनी दीक्षा दिली, तिथून लिंग मागवले. त्यावेळेस आपल्या इकडच्या अहमदपूरच्या लोकांना, आप्पांच्या भावाला मन्मथ स्वामीला कळालं की गुरु महाराज हिमालयाच्या परिसरात आहे. आणि म्हणून त्यांनी विश्वनाथ अप्पा उडगे, कल्याणी, हे कोण कोण होते, हमने, हे सगळ्यांना घेऊन ते त्या भागात आले आणि गुरु मौलींना त्यांनी परत आणले. त्यावेळेसची परिस्थिती काय होती? समाज हा बिथरलेला व्यवस्थेच्याच होता, अवस्थेमध्ये होता. ज्याला जिकडं मिळेल तिकडं आपल्या भक्तीची भूक भागवण्यासाठी लोक पळू लागले होते. धर्माला विसरले होते. त्यावेळेस अशा सभा नव्हत्या. काय होतं? गुरु महाराज घरी जरी आले तरी त्यांनी काय करायचं? गुरु महाराज घरी आले तरी फक्त बिंदावा घ्यायचा. लिंगपूजा तेवढी शिकवल्या जात होती. भस्म लावणं, लिंगपूजा, भस्म सुद्धा लोक विसरले. आणि अशा कठीण परिस्थितीला तोंड गुरुमौलींना दिलं. गुरुमौलीने जो प्रचार केला, प्रसार केला, तो फार मोठा आहे. सिद्धांत शिखामणी सारखा संस्कृत ग्रंथाला तरी त्याच्यावर भाष्य लिहिलं, म्हणून ते पहिले भाष्यकार आहे. संत शिवणी मन्मथ मौलीने लिहिलेला परमरहस्य हा स्वतः मुद्रित करून लाखो प्रती त्यांनी वाटल्या प्रसारित केल्या. आपलं वीरशैव आचार, आपला सिद्धांत, ह्या सगळ्या व्याख्या त्यांनी या समाजाला समजून सांगितल्या. एवढंच नाही, भजन कीर्तनाची परंपरा सुद्धा ही टिकावी, ती व्यवस्थित व्हावी म्हणून आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी या कीर्तनकाराच्या फळ्या उभा केल्या. हजारो कीर्तनकार झालेत आज आपले. आणि गुरुमौली ज्यावेळेस कीर्तन करत होते त्यावेळेस बऱ्याच लोकांचं म्हणणं नव्हतं. ते म्हणत होते की शिवाचार्यांनी कीर्तन करू नये, पण हे सगळा भाग त्यांनी बाजूला सारला आणि फक्त प्रबोधन आणि आमच्या या समाजाला आमचा धर्म कळायला पाहिजे म्हणून लक्ष्मण महाराजांनंतर जर कोणी कीर्तनाची परंपरा पुन्हा चालू केली असेल तर ते राष्ट्रसंत सद्गुरू श्री शिवाचार्यांनी केली. आणि म्हणून आज आपल्याला हा संप्रदाय पाहायला मिळालेला आहे. टाइम भरपूर झालेला आहे. खरोखरच आज गुरुमौली आपल्यात नाही आहे. आपल्यात नाही म्हणण्यापेक्षा ते आपल्यात आहेत, पण देहाने आपल्याला दिसत नाही. गुरुमौलींनी आपण खरं तर फार भाग्यवान आहे. आज सुद्धा संजीवनी समाधीमध्ये येते, कारण आम्हाला आप्पांनी सगळं समाधीचं सांगितलं की समाधी आम्हाला घ्यायचीच आहे. आम्ही खूप प्रयत्न केला. लक्ष्मीच्या दिवशी आम्हाला कळालं की आप्पांची तब्येत बरोबर नाही. मी गेलो माऊलीला म्हटलं, माऊली हा विचार तुमचा मागे घ्या. त्यावेळेस आप्पांनी सांगितलं की बेटा 104 वर्ष झाले आणि हे एकदम अचानक झालं. हे अचानक झालं म्हणले आणि हे माघारी घेत आहे. आमचं पौर्णिमेपर्यंत काही होऊ शकते असं सांगितलं. आणि आम्हाला सांगितलं म्हणजे तुम्ही फक्त प्रचार करा. त्यांच्या गुरुला पण कळालंच होतं की समाधी त्यांची कशी आहे. मग आप्पाला नाही कळायला काय नाही, आप्पालाही समजलं ते. आणखीन 1-2 वर्ष तरी गुरुमौली आपल्याला मिळाले असते, मिळायला पाहिजे होते, पण ते आपल्या भाग्यात नव्हतं. पण आता मात्र आपण त्यांचं वैभव आपण वाढवावं. आता काल परवाच गुरुमौलींना पौर्णिमेला 1 महिना झाला. तिथं उत्सव म्हणून पालखी काढली. माझ्या मनात संकल्पना आली की गुरुमौलींचं वैभव वाढवण्यासाठी, कारण प्रत्येक संतांच्या ठिकाणी ज्ञानेश्वर मौलीचे, तुकाराम महाराजांचे, आपले परळी वैद्यनाथाचा पालखी सोहळा होत असतो.
परळीला छबिना म्हणतात. गुरुची पालखी सोहळा करावा अशी संकल्पना आली आणि ती संकल्पना आमच्या सर्व कीर्तनकार, पुन्हा गुरुराज महाराज, आचार्य गुरुराज महाराज यांनी ती संकल्पना पूर्ण केली. त्याबद्दल मी त्यांचे पण म्हणजे हे काय आभार मानण्याची गोष्टच नाहीये, कारण आम्ही सगळ्यांनी मिळून ती पालखी सोहळा केला आपण. आणि आचार्य गुरु महाराजांच्या चरणी वंदन करते आणि तुम्हा सर्व कीर्तनकार ऐकणारे लोक आजचे आता लाईव्हवर ऐकायला त्यांचे सुद्धा आभार मानून मी या माझ्या कीर्तन रूपी सेवेला विराम देते. ही माझी वाक पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा मन्मथ शिवलिंग विनवी रोजा श्री गुरु नागेशाशी श्री गुरु नागेशाशी श्री गुरु नागेशाशी संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज.